जय हिंद मित्रांनो. मी विके गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू भरती यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक खास अपडेट घेऊन आलेलो आहे. ते अपडेट अशी आहे की महाराष्ट्र होमगार्ड भरती. कोणती? महाराष्ट्र होमगार्ड भरती. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मनात प्रश्न पडला असेल की होमगार्डची भरती आहे, होमगार्ड भरतीच काय खरं नाही. जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी ड्युटी लागते तेव्हाच आपल्याला पैसे भेटतात. या गोष्टी विसरून जा मित्रांनो तुम्ही. या मागच्या काळात या गोष्टी होत्या. आता एक नवीन अपडेट आलेली आहे होमगार्ड मुलांसाठी. जे भरती झालेले आहेत त्यांच्यासाठी आणि भरती होणार त्यांच्यासाठी पण खूप अतिशय महत्त्वाची संधी आहे तुमच्यासाठी. जे होमगार्ड विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाची संधी आहे. या संधीचा फायदा घ्या आणि या संधीचं सोनं करा. आता हे अपडेट काय आहे? या अपडेटमध्ये तुम्हाला कोणकोणती माहिती भेटणार आहे? तर या अपडेटमध्ये जवळजवळ 1 2 3 4 5 6 7 8 गोष्टी पाहणार आहोत. तर 8 गोष्टी कोणकोणत्या पाहणार आहोत तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे. व्हिडिओ हा स्किप करायचा नाही. स्किप केला तुम्हाला काही समजणार नाही आणि तुम्ही ही संधी गमावून बसणार. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा, ज्यांना त्या विद्यार्थ्यांना या संधीचं सोनं करण्यास संधी मिळेल मित्रांनो. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, महाराष्ट्र होमगार्ड भरती. तर पद कोणतं आहे या ठिकाणी? पद पहा, महाराष्ट्र पोलिसांच्या डायल 112 म्हणजे 112 या वाहनावर तैनात होणार आहे. काय म्हणालो मी? जे होमगार्डवाले विद्यार्थी आहे भरती होणार आहे तर त्यांची पोस्टिंग कुठं होणार पहा या ठिकाणी. महाराष्ट्र पोलीस सोबत जे डायल 112 क्रमांक असतात. कोणतं? डायल 112 हे जे वाहन असतात पोलिसांची व्हॅन वगैरे, त्या व्हॅनवरती तुम्ही त्या ठिकाणी तैनात होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग हे पद भेटणार आहे. कोणतं? ड्रायव्हिंग. तर ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे किंवा ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नाही आहे तर त्यांनी ड्रायव्हिंग लायसन काढून घ्या, म्हणजे तुम्हाला या भरतीमध्ये अडचण होणार नाही आहे. खूप चांगल्या प्रकारे संधी आहे. तुम्हाला महाराष्ट्र पोलीस सोबत काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस सोबत जवळजवळ या भरतीमध्ये किती जागा सुटणार आहे, किती 2 टप्प्यात सुटणार आहे. जागा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. तुम्हाला मी पूर्ण डिटेल स्क्रीन शेअर करून सांगणार आहे मित्रांनो, म्हणून व्हिडिओला स्किप करू नका. तर या ठिकाणी पण आपण काय काय पाहणार आहे व्हिडिओमध्ये पहा. नवीन भरती जाहीर होणार का? तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल. आता महाराष्ट्र पोलीस डायल 112 या वाहनावर जे आम्ही तैनात होणार आहोत यासाठी नवीन भरती होणार आहेत की जे होमगार्डमध्ये जे मुलं आहेत त्यांना घेणार आहे की नवीन भरती होणार आहे. तर संपूर्ण डिटेल मी तुम्हाला, जी शंका तुमच्या मनात 100% पडली असे मला माहिती आहे, हिची माहिती मी तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार आहे. त्याचप्रमाणे भरती झाल्यानंतर तुम्हाला भत्ता वेतन किती मिळणार? तुम्ही या होमगार्डमध्ये भरती झाल्यानंतर तुम्हाला या भरतीमध्ये भत्ता आणि वेतन किती मिळणार? त्यानंतर तैनातीची कालावधी किती राहणार आहे? तुम्हाला जे पोलिसांसोबत काम करायचं आहे डायल 112 या वाहनावरती, त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट जॉईनिंग करणार आहे का तुमचा कालावधी किती आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्याचप्रमाणे ही भरती जिल्हा किती म्हणजे किती जिल्ह्यांनी होणार आहे, म्हणजे किती जवळजवळ किती जिल्हे आहे, त्या जिल्ह्यामध्ये या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती पद भरणार आहे, पदाची संख्या किती आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर त्याचप्रमाणे पहा, नेमकं निर्णय काय आहे, भरतीचा निर्णय काय आहे. त्याचप्रमाणे ही भरती 2 टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये किती जागा भरणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये किती जागा भरणार आहे. त्याचप्रमाणे पोलीस घटक आणि पदसंख्या,
म्हणजे तुम्हाला मागेच सांगितलं मी की प्रत्येक जिल्हा वाईज किती जागा सुटणार आहे भरतीमध्ये, हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता पण किती लागणार आहे, वयोमर्यादा किती लागणार आहे, त्याचप्रमाणे कागदपत्र कोणकोणते घेऊन जायचे तुम्हाला, कागदपत्र कोणकोणते लागणार आहे, त्याचप्रमाणे हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे भरती सुटल्यानंतर, ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. खूप चांगल्या प्रकारे संधी आहे मित्रांनो तुमच्यासाठी. खूप एकदम बेस्ट संधी आहे. तुम्हाला महाराष्ट्र पोलीस सोबत काम करायचं आहे आणि ते पण डायल 112 या क्रमांकाची गाडी असते, त्या गाडीवर तुम्ही तैनात होणार आहे. खूप मस्त ड्युटी आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला परमनंट आणि अ, कालावधी किती राहणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो. तर वेळ वाया न घालवता जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्ही थंबनेल पाहिला असेल, यामध्ये पहा 1150 होमगार्ड महाराष्ट्र पोलिसांच्या डायल 112 वाहनावर तैनात होणार. म्हणजे 1150 जागा सुटणार आहे. आणि यामध्ये पहा भरती महाराष्ट्र पोलीस यांच्यासोबत डायल 112 वाहनावर तैनात होणार आहे तुम्ही. तर यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत, या ठिकाणी पहा. नवीन भरती जाहीर होणार का, त्यानंतर भत्ता वेतन किती मिळणार, तैनातीचा कालावधी किती, जिल्हा निहाय किती होमगार्ड भरती, आणि त्यानंतर पूर्ण माहिती यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर या ठिकाणी पहा 1150 होमगार्ड ग्रेड्स टू बी डिप्लॉयड ऑन द महाराष्ट्र पोलीस डायल 112 व्हायकल. 1150 होमगार्ड महाराष्ट्र पोलिसांच्या डायल 112 वाहनावर तैनात होणार. आता या भरती संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीन शेअर करून सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो. या स्क्रीन शेअर करून तुम्हाला पूर्ण माहिती यामध्ये तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तर यामध्ये पहा 1150 होमगार्ड महाराष्ट्र पोलिसांच्या डायल 112 वाहनावर तैनात होणार आहेत. काय आहे पूर्ण माहिती हे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. यामध्ये नवीन भरती जाहीर होणार आहे का, भत्ता किती व वेतन किती मिळणार आहे, तैनातीचा कालावधी किती राहणार आहे, तसेच जिल्हानिय किती होमगार्डांना तैनात केले जाणार आहेत, यांची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. महाराष्ट्रातील होमगार्ड जवानांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील प्रशिक्षित होमगार्डांना आता पोलीस वाहनाचे चालक म्हणून तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर महाराष्ट्र होमगार्ड या जवानांसाठी महाराष्ट्र पोलीस यांच्यासोबत वाहन चालक म्हणून त्याच ठिकाणी तुम्हाला काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याबाबत महाप्रदेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून 6 ऑगस्ट 2026 रोजी अधिकृत पात्र काढण्यात येणार आहे. या पत्रानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील पोलीस घटकांसाठी 1150 वाहन चालक होमगार्ड तैनात करण्यास मान्यता आली आहे. म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 1150 वाहन चालक होमगार्ड तैनात करण्यात येणार आहे. तसेच सुधारित संचालनानुसार एकूण 2300 होमगार्ड वाहन चालकांची आवश्यकता निश्चित करण्यात आली आहे. तर नेमका निर्णय काय आहे या ठिकाणी पाहूया आपण. पोलीस विभागाकडून विविध पोलीस घटकांसाठी वाहन चालक होमगार्डांची आवश्यकता मागवण्यात आली होती. त्यानुसार ही संख्या निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये पहा, सुरुवातीला 1150 प्रशिक्षित होमगार्ड वाहन चालक तैनात केले जाणार आहेत. त्यानंतर 6 महिन्यांनी आणखी 1150 होमगार्ड दुसऱ्या टप्प्यात
तैनात करण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. म्हणजे 2 टप्प्यात, पहिल्या टप्प्यात 1150, त्यानंतर 6 महिन्यांनी 1150 असा दुसरा टप्प्या 2 टप्प्यात या ठिकाणी तुमची भरती होणार आहे. तर एकूण जागा 2300 आहे. तर पहिल्या टप्प्यात 1150 आणि दुसऱ्या टप्प्यात 1150 अशा प्रकारे एकूण 2300 वाहन चालक होमगार्ड तैनात करण्याची नियोजन केले आहे. होमगार्डांना वाहन चालकाचे प्रशिक्षण दिले जाणार आहेत. यामध्ये प्रशिक्षण पण तुम्हाला दिलं जाणार आहे. पोलीस वाहनावर चालक म्हणून काम करण्याची संबंधित होमगार्डांना आवश्यक वाहन चालक प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी संबंधित पोलीस घटक प्रमुखांनी आवश्यक ते कार्यवाही करावी अशी सूचना पत्रामध्ये देण्यात आल्या आहेत. त्यानंतर प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणाऱ्या होमगार्ड वाहन चालकांना नियमानुसार सुविधा आणि भत्तेही देण्यात येणार आहे. प्रशिक्षण काळात कोणते भत्ते मिळणार आहे या ठिकाणी पहा. प्रशिक्षणासाठी उपस्थित असलेल्या होमगार्ड वाहन चालकांना नियमानुसार भोजन भत्ता देण्यात येणार आहे. त्यामध्ये खिसा भत्ताही देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कर्तव्यावर उपस्थित राहिल्यानुसार नियमानुसार कर्तव्य भत्ता देखील मिळणार आहे. तर जिल्हा निय किती होमगार्डांना मान्यता आहे या ठिकाणी पहा. अधिकृत पत्रासोबत दिलेल्या तक्त्यानुसार पहिल्या टप्प्यातील 1150 वाहन चालक होमगार्डांची पोलीस घटकनीय संख्या खालीलप्रमाणे आहेत. पोलीस घटक संख्या या ठिकाणी पहा. मुंबई शहरमध्ये पहा 250 जागा आहे. लोहमार्ग मुंबई यामध्ये 5 जागा आहे. ठाणे शहर 5 जागा आहे. ठाणे ग्रामीणमध्ये 20 जागा आहे. नवी मुंबईमध्ये 25 जागा आहे. मीरा भाईंदरमध्ये 25 जागा आहे. पालघरमध्ये 20 जागा आहे. पुणे शहरमध्ये 50 जागा आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 16 जागा आहे. पुणे ग्रामीणमध्ये 40 जागा आहे. लोहमार्ग पुणे यामध्ये 2 जागा आहे. नागपूर शहरमध्ये 28 जागा आहे. नागपूर ग्रामीणमध्ये 2 जागा आहे. लोहमार्ग नागपूरमध्ये 4 जागा आहे. नाशिक शहर 50 जागा आहे. नाशिक ग्रामीणमध्ये 50 जागा आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 23 जागा आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये 30 जागा आहे. सोलापूर शहरमध्ये 28 जागा आहे. सोलापूर ग्रामीणमध्ये पण 28 जागा आहे. अमरावती शहरमध्ये 32 जागा आहे. अमरावती ग्रामीणमध्ये 28 जागा आहे. रायगडमध्ये 25 जागा आहे. रत्नागिरीमध्ये 3 जागा आहे. सिंधुदुर्गामध्ये 6 जागा आहे. धुळेमध्ये 25 जागा आहे. नंदुरबारमध्ये 1 जागा आहे. जळगावमध्ये 25 जागा आहे. कोल्हापूरमध्ये पण 25 जागा आहे. सातारामध्ये 1 जागा आहे. सांगलीमध्ये 2 जागा आहे. बीडमध्ये 30 जागा आहे. जालनामध्ये 2 जागा आहे. धाराशिवमध्ये 26 जागा आहे. अकोलामध्ये 32 जागा आहे. बुलढाणामध्ये 34 जागा आहे. यवतमाळमध्ये 30 जागा आहे. वाशिममध्ये 8 जागा आहे. त्यानंतर नांदेडमध्ये 25 जागा आहे. परभणीमध्ये 25 जागा आहे. हिंगोलीमध्ये 8 जागा आहे. लातूरमध्ये 25 जागा आहे. चंद्रपूरमध्ये 1 जागा आहे. वर्धामध्ये 8 जागा आहे. गडचिरोलीमध्ये 19 जागा आहे. गोंदियामध्ये 3 जागा आहे. तर एकूण जागा किती आहे? 1150. किती? 1150. तर 1150 या जागेसाठी भरती होणार आहे मित्रांनो. त्या मुंबईला सर्वाधिक 250 होमगार्ड ही मुंबईला सर्वाधिक जागा आहे. या तक्त्यामध्ये मुंबई शहरासाठी सर्वाधिक जागा 250 आहे. वाहन चालक होमगार्ड मान्य करण्यात आले आहेत. त्यानंतर पुणे शहर, नाशिक शहर, नाशिक ग्रामीण या ठिकाणी प्रत्येकी 50 होमगार्डची संख्या आहे. पुणे ग्रामीणसाठी 40, बुलढाण्यासाठी 34, अमरावती शहर आणि अकोला यांच्यासाठी प्रत्येकी 32 जागा आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, बीड आणि यवतमाळ यासाठी
प्रत्येकी 30 जागा आहे. 6 महिन्यानंतर आणखी 1150 जागा. या निर्णयानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरा टप्पा होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1150 होमगार्ड भरती चालकांची होणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 1150 प्रशिक्षित होमगार्ड दुसऱ्या टप्प्यात तैनात करण्याबाबत कारवाई केली जाणार आहे. अशा प्रकारे सुधारित संरचनेनुसार एकूण 2300 वाहन चालक होमगार्डांची इष्ट संख्या पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. तैनातीचे नियोजन कालावधी 1 वर्ष असणार आहे. किती? 1 वर्ष. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 1 वर्ष काम करायचं आहे. ही 2300 पदांची नवीन होमगार्ड भरती आहे का? नाही, ही नवीन भरती नाही आहे. हा मुद्दा लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. हे 2300 नवीन होमगार्ड पदांची भरती जाहिरात नाही आहे. अधिकृत पात्रता विशेष राज्यातील प्रशिक्षित होमगार्डांना पोलीस वाहनांचे चालक म्हणून घेण्याबाबत असं आहे. म्हणजे ज्या अगोदरच होमगार्डमध्ये भरती झालेले प्रशिक्षण चालू आहे त्या मुलांसाठीच ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याच मुलांना या महाराष्ट्र पोलीससोबत डायल 112 या वाहन सोबत काम करायचं आहे. मित्रांनो, अर्जाची अंतिम तारीख नवीन भरती समजून अर्ज करण्याची गरज नाही आहे. या पत्रामध्ये नवीन भरतीची जाहिरात, ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख किंवा नवीन उमेदवारासाठी अर्ज प्रक्रिया दिलेली नाही आहे. हा निर्णय आधीपासून प्रशिक्षित असलेल्या होमगार्डांना पोलीस वाहन चालक म्हणून तैनात करण्याची कारवाई संबंधित आहे. म्हणजे होमगार्डमध्ये आधीच भरती झालेली आहे त्यांच्यासाठी संधी उपलब्ध झालेली आहे. अधिकृत पात्रातील महत्त्वाची माहिती विभाग पहा. या ठिकाणी गृह विभाग, महाराष्ट्र शासन कार्यालय, महाप्रदेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य, पत्र दिनांक 6 ऑगस्ट रोजी दिला आहे. आणि या ठिकाणी पहा, पहिल्या टप्प्यात 1150 आणि सुधारित संरचनेनुसार एकूण इष्ट संख्या 2300. दुसऱ्या टप्प्यात 6 महिन्यानंतर आणखी 1150 जागा सुटणार आहेत. तैनातीची कालावधी 1 वर्ष असणार आहे. प्रशिक्षण काळामध्ये तुम्हाला भत्ते, भोजन भत्ता आणि किस्सा भत्ता मिळणार आहे आणि कर्तव्य करताना नियमानुसार कर्तव्य भत्ता पण तुम्हाला भेटणार आहे. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्रात प्रशिक्षित होमगार्डांना पोलीस वाहनाचं चालक म्हणून तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये पहिला टप्पा 1150 तैनात होणार आहेत आणि 6 महिन्यानंतर परत 1150 दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. तर म्हणून सुधारित संरचनेनुसार एकूण 2300 वाहन चालक होमगार्डांची आवश्यकता निश्चित करण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही 2300 नवीन होमगार्ड पदांची भरती नाही आहे. हा प्रशिक्षित होमगार्डांना पोलीस वाहन चालक म्हणून तैनात करण्याचा निर्णय आहे. तस महासमापदेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य यांच्या 6 ऑगस्ट 2026 रोजीचे अधिकृत पत्र जाहीर करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्र होमगार्ड जे मुलं भरती झालेले आहेत, आधीपासूनच होमगार्डमध्ये भरती आहेत, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची संधी आहे. या संधीचा फायदा घ्या आणि या संधीचं सोनं करा. म्हणून तुम्हाला सांगतो, ही संधी गमवू नका. ही संधी तुमच्यापर्यंत आलेली आहे आणि जे माझे विद्यार्थी मित्र आहे होमगार्डमध्ये, खरोखर तुमचे जे मित्र असतात त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जे होमगार्डमध्ये आहे त्यांना या संधीचं सोनं करण्यामध्ये त्यांना चान्स मिळेल. आणि महाराष्ट्र पोलीससोबत तुम्हाला काम करायचं आहे. 1 वर्ष काम करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला पगार पण भेटणार आहे, भत्ता भेटणार आहे, सगळं भेटणार आहे. मित्रांनो, चांगल्या प्रकारे संधी आहे. या संधीचा फायदा घ्या आणि संधीचं सोनं करा. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज जरा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना, मैत्रिणी, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. मित्रांनो, तो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.